तर चला आपण व्लॉग कंटिन्यू करू. आणि श्रीनगर पोहोचल्यानंतर आम्ही चाललो होतो हॉटेलला. तर चला बघूयात हॉटेलला गेल्यानंतर काय काय विजिट. थंडी वाजते का? हा ना मॅडम, आंघोळीला जायचंय पण 10 वेळा इथल्या इथे फिरून इथेच गोल गोल फिरतीये, परत बसतीये. वन पीस घालणारच ना? नाही घाल. बरं झालं यार तुम्ही तो माझा एक्स्ट्रा टॉप घे म्हणून ठेवला. बापरे, आणि वन पीस तर असा स्लीवलेस वाला होता. काय झालं? तुझे दात दिसत आहेत. तो तर खुडकू झाला. सिया मला म्हणते अजून काहीतरी दे ना घालायला, थंडी वाजते. नाही, तिला तर काहीच नाही आवडत ना. गरम होतो ना बाळा तुला. सगळे सबकी आकड निकल गई. वन पीस वाले. आणि स्कर्ट पण घालायचं. आता फुल थर्मल हे ते सगळं. हा हो ना. जावा जावा आवरा पटकन. हो चालते. काय शोधायचं तेही कळलं नाही तिला अरे थंडीमुळे. हा ना, मी कधीची यार इथेच थांबलीये माहितीये का. काहीच समजत नाही. असा सुरू झाला आजचा दिवस. भारी आहे ना व्ह्यू. आणि फायनली ज्याच्यासाठी आलो, स्नो पडत आहे बघा. एकदम स्लाइटली चालू झालंय. आज ऍक्च्युली क्लायमेट तसा नव्हताच, पण सियाने बघितलं आणि ती म्हंटली की स्नो पडतोय. डार्क प्लेस मध्ये दिसतंय. वाव, दिसतोय ना इथे इथे. म्हणजे त्याने सांगितलं होतं अजून एक 15 दिवस हे नाहीये ना. हो, ड्रायव्हरने सांगितलं होतं त्याने हे आम्हाला. सांगितलं होतं की सांगता येत नाही, मोसम बदलतो सारखा. इकडचं क्लायमेट ऑसम. सियाने लक्ष दिलं. तिथे जास्त पडतोय, तिथे लांब. हो. चला चला. हातावर स्नो पडतोय. ज्याच्यासाठी आलो तो भेटतोय. निराली स्नो. वाव, ऑसम. खुश निराली? हो, व्हेरी व्हेरी हॅपी. आता बस खाली जायचंय. सो आज आमचा फर्स्ट डे आहे. फर्स्ट डे इन द सेन्स आजच आमची फ्लाईट झाली. -4 डिग्री. 4 नाही, माइनस कितना है अभी तक? -4 पर्यंत तरी आहेच मिनिमम. आणि स्नो पडतोय. आम्ही आवरून जस्ट बाहेर आलो हॉटेलमधून. आणि कितना आहे तेवढेच आसपास आहे. तर स्नो आत्ताशी स्टार्ट झालंय, तर चेक करतायत ते. तर आमचे जे ड्रायव्हर आहेत, जे मागे तुम्हाला दिसत आहेत, ते म्हटले की मध्ये जे 2 दिवस खूप जास्त स्नोफॉल झालं होतं, त्याच्यानंतर इकडे स्नो पडला नव्हता. तर वी वर लाईक अरे यार, जसं की तुम्ही ज्यांनी कोणी आधी व्लॉग्स बघितले असतील आमचे, त्यांना माहिती आहे की आम्ही आधी पण येऊन गेलो होतो मे महिन्यात. जस्ट 7-8 महिने झाले असतील. आम्ही फक्त स्नोफॉलसाठी काश्मीरला आलो. मनालीचं प्लॅन होतं, बट मनालीला तो फील नव्हता. सो आम्हाला काश्मीर तर काश्मीरच आहे यार, त्याला कोणाच टक्कर देऊ शकत नाही. सो आम्ही रिटर्न परत काश्मीरला आलो फक्त स्नोफॉलसाठी. अँड इट हॅज स्टार्टेड. सो लेट्स गो अँड वॉच अजून पुढे पुढे काय होतं आहे. सबको ऑटमन अच्छा लगता है, लेकिन पतझड़ के बाद कैसा दिखता है? अभी समर तक उसको एक पता नहीं. समर की शुरुआत होगी तो बाद में चालू हो जाएंगे. चिनार के पेड़ है ना सभी. चिनारची पानं जी दिसत आहेत ते म्हणजे झाडाला एकही पान नाहीये. जे ऑटोमन सीझन मध्ये पूर्णपणे पतझड होऊन एक लाल या केशरी कलर काय दिखतंय ना पुरा, येलोइश ब्राऊन चिनार. आणि हे आहे दल लेक. तुम्ही बघू शकता हाऊसबोट थांबलेत तिथे. आणि क्लायमेट पण बघताय तुम्ही. मगाशी स्नोफॉल होत होता, आता पाऊस चालू झाला होता आणि परत स्नोफॉल चालू झालं होतं. तर क्लायमेट पूर्णपणे एकदम फॉगी होतं. तर मी
डल लेकच्या एकदम ऑपोजिट थांबली आहे. एवढी थंडी आहे की बोलता पण येत नाही आहे. तर इथे आहे मुघल गार्डन, जे मुघलांच्या काळात बनवलेलं आहे. तर आपण आणि मला खूप थंडी वाजते. बघा दूर निघतोय तोंडात. तर आता आपण आज जाऊ मुघल गार्डनमध्ये आणि बघू गार्डन. बिना स्मोकिंगचा धुवा निघतोय. हो ना. कोणतं गाणं टाकते का? चलो धुवा धुवा कर दूंगा, सब धुआं धुआं कर दूंगा, धुवे तू दिखती ना. चला मग आज जाऊया. आता तिकीट घेऊन आज जायचं ना. तर मग इथून एंट्री आहे. इथून आपल्याला आज जायचं आहे मुघल गार्डनसाठी, पण त्याआधी आपल्याला तिकीट घ्यावी लागेल. तर चला आपण आधी तिकीट घेऊ आणि मग आज जाऊ. चला इकडे या. आता हे घेतले तिकीट. तर हे तिकीट घेतलेच. ॲडल्टचे आहेत 30 रुपीज अँड चिल्ड्रन्सचे आहेत. चला मग आज जाऊया. चला आज जाऊया. चला चला चला. तुझं 15चं तिकीट घेतलं का 30चं? 15चं घेतलं. हे काय झालं? ये क्या हो गया? आम्ही मे मध्ये आलो, तुम्ही बघितलं असेल. आमचे व्हिडिओ रील पण इवन मी पोस्ट केली होती. इथे मी तुम्हाला दाखवते थोडीशी क्लिप, तर तुम्ही बघा. त्यावेळेला किती छान होते, एवढे सारे फुलं होते ना. आणि आता काहीच नाही. म्हणजे पूर्णपणे पतझड झाले. पतझड हे पूर्ण होतं ना भरलेलं. काही राहिलेलं नाहीये. असं ती सीझन एकदम परफेक्ट होती का? हो, म्हणजे तुला पण सांगितलं ना, जर तुला स्नो पाहिजे असेल आणि स्टील स्नो पडतोय. स्नो हो, हे बघा स्नो पडतोय. स्नो नाचो. इकडे एक व्हिडिओ काढला होता मी. इकडे एक व्हिडिओ काढला होता. हे पूर्णपणे इकडचं सगळं गेलंय. खाली तर आपण बघितलं, एक सुद्धा फुल आपल्याला भेटलं नाही. आता वरती चाललोय आपण. चला बघू. वरती पण खूप मोठं गार्डन आहे ना. अरे काहीच नाहीये. शिट. आणि त्यावेळी किती फुलं होते, भरपूर. अरे काहीच नाहीये. मे महिन्यात आलेलो तेव्हा अख्खं फुलांनी भरलं होतं ना हे. व्हरायटीजची फुलं होती, खूप सारे. शिट यार, बघ ना. काहीच नाही. आणि खूप आता हे सगळे जे दिसत आहेत ते सगळे फुलंच आहेत ऍक्च्युली. हे बर्फ बघ, बर्फ. चला चला बर्फ दाखवूया. बघा बर्फ आता पडतोय ऍक्च्युली. स्नो इथे आहे थोडाफार. हा 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 हा. स्नो निराली. हा दिसतो असं झाडांमध्ये एक्झॅक्टली घेतला की स्नो दिसतोय. झाडांमध्ये दिसतोय. दिसला का? कसं वाटतं निरालीला? एकच नंबर वाटतंय. मार उडी द्यात. कसं वाटतं निराली तुला? एकदम छान वाटतंय. पण असं मात्र आहे की प्रत्येक सीझन बघण्यासारखी आहे. जेव्हा आम्ही मे मध्ये आलो होतो त्यावेळी इथे एवढे फ्लावर्स होते, खूप सारे फ्लावर्स होते. पण हा त्यावेळी स्नो नव्हतं भेटलं. त्यावेळी अशी फुलं पडलेली असायची. आता बर्फ पडलेला दिसतोय. मग ह्यावेळी फुलं नाही आहेत पण स्नो आहे. आणि वरती पडताना दिसतोय. झाडातून बघितलं ना स्नो. आणि ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर पडतोय ना. लिटरली थंडी वाजते. इकडचा तर तो हा दिसत नाहीये. काय म्हणतात डोंगर ते. हा तिथे फक्त शॅडो दिसते डोंगराची, ती भूतासारखी दिसली. हा पूर्णपणे भरून वाहत होता एक वेळी.
आत्ता पूर्णपणे सुकून गेलेलं आहे. कारण याचं एकच की जे डोंगरावरून येणारं पाणी असतं ते पूर्णपणे थंडीमुळे बर्फात रूपांतरित होतं आणि ते वितळत नाही. आणि ते न वितळल्यामुळे हा कोरडा असाच राहतो. उन्हाळ्यामध्ये हा पूर्णपणे भरून वाहतो. आणि हे कारण जे ह्याच्या प्रेशरने आपोआप चालतात. खूप बदल दिसतो या सीझनमध्ये. काश्मीर प्रत्येक सीझनमध्ये बघण्यासारखं आहे. आता पतझडच्या मोसममध्ये आपण आलो असतो तर आपल्याला हे पानं पडताना दिसले असते पूर्णपणे, जे आता मोकळं झाड दिसत आहे. उन्हाळ्यात ह्याला पालवी फुटताना दिसेल. आणि नेहमीप्रमाणे यांनी पायात पाणी बर्फ सगळं टाकलेलं आहे. एक साथ नमस्ते. दुसरे कुठे आहेत? लपलेले आहेत. लपली लपली. काय करताय रे? काय नाही खातोय. काय झालं होतं तुला शूज मध्ये? शूज मध्ये काय झालं होतं? सॉक्स ओले झालेले. कसे काय? शूज घातले होते मग सॉक्स कसे काय ओले झाले? बर्फ गेला. कसं काय? काय माहिती, तो खाली पडला आणि मग शूजच्या पाय आले का त्याला? अरे नाही, तो वरतून पडला तुझ्या शूज मध्ये. हा. परत एकदा त्याने तसंच केलं. ह्यावेळी टाकलं नाही, गेला असं तो म्हणतोय. त्याचे सॉक्स ओले झाले होते. सो आम्ही परत खाली आलो. जिथे होतो तिथेच थांबलो बराच वेळ. पार्टी करताय का? कसं वाटतंय रे काश्मीर? थंडी कशी वाटतेय? नाही मग उद्या नाही ना येणार फिरायला? थंडी आहे ना, रूम मध्ये बसा तुम्ही तिघे. आम्ही स्वेटर घालून येणार. अच्छा असं आहे का? हाच तो लाल चौक जो काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या इतिहासापासून साक्षीदार राहिलेला आहे. आज त्याच्यावर बरोबर तिरंगा फडकतो. कसं वाटलं इथे येऊन? लास्ट टाइम येता येतं राहिलं होतं ना आपलं. हा पूर्ण एरिया तिरंगा कलर मध्ये सजवलेला असतो. रंग मी लास्ट इयर पण काश्मीर आल्यानंतर आम्हाला लाल चौकला भेट देता आली नव्हती. खूप इच्छा होती पण शेवटी ते आपणच राहिले. आजही आमचा ड्रायव्हर आम्हाला घेऊन येत नव्हता. शेवटी जबरदस्त झालो. मस्त वाटतंय. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? छान. थंडीने सगळे गारटलेत पण वरचा नजारा बघून सगळं मस्त मस्त वाटतं. बरोबर ना? सिया म्हणते मला पायापासून थंडी वाजते. तर श्रीनगरमध्ये आम्ही जास्त गार्डन्स फिरलो नाही कारण -4 टेम्परेचर होतं आणि खूप स्नो पडत होतं. तर आम्ही फक्त एक मुघल गार्डन कवर केलं आणि लाल चौक इथे आम्ही गेलो होतो आणि तिथून डायरेक्टली आम्ही रूमवर गेलो कारण आमचं ट्रॅव्हलिंग पण झालं होतं. कनेक्टिंग फ्लाईट होती. सो अख्खी रात्र ऑलमोस्ट आमची जागूनच गेली होती. तर सगळेजण थकलेले होते. तर एवढं कवर केलं आणि आम्ही गेलो हॉटेलमध्ये रेस्ट केलं नाईटला. आणि नेक्स्ट डे काय काय केलं आपण बघूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे कनेक्टिंग आणि सगळे व्लॉग्स नक्की बघा. खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.